Okay, Home Minister of Maharashtra Anil Deshmukh is addressing a press conference on the Sushant issue. Let's listen in. आपल्याला माहित आहे की या संपूर्ण केसची चौकशी याचं इन्व्हेस्टिगेशन सीबीआयच्या माध्यमातून चालू आहे आणि आता सर्व वाट पाहत आहेत की सीबीआयचा जो रिपोर्ट येईल अंतिम त्याच्यामध्ये अंतिम रिपोर्ट सीबीआयचा काय आहे त्याच्यासाठी सर्व त्याची वाट पाहत आहेत. आमची सुद्धा सीबीआयला विनंती आहे की लवकर हा इंतजार हो रहा है. त्यांनी संपूर्ण चौकशी करून जाहीर केला तर खरोखरच सुशांत सिंगची हत्या होती की आत्महत्या होती ते सर्व ऑफिशियली if this report is made public then it will be good that the people will know that whether Sushant Singh was killed or it was a suicide. करत असताना आपल्याला ही कल्पना आहे की मधल्या काळामध्ये एक यूएसए ची युनिव्हर्सिटी आहे मिशिगन युनिव्हर्सिटी यूएसए त्यांनी सुद्धा या संपूर्ण सुशांत सिंगच्या या 3-4 महिन्याची संपूर्ण याचा रिव्ह्यू घेतला आणि त्या युनिव्हर्सिटीने यूएसएच्या नामावर मिशिगन युनिव्हर्सिटी has taken a review about the whole case केलेला आहे. त्याची कॉपी मी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवतो. पण याच्यामध्ये असं म्हटलं आहे की that review copy will also I will send it to you. बीजेपी हँड इन हायपिंग दी कॉन्स्पिरसी थिअरी म्हणजे या संपूर्ण सुशांत सिंगच्या केसमध्ये ज्या पद्धतीनं गेल्या 3-4 महिन्यापासून ही संपूर्ण स्टोरी हाईप करण्यात आली इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्याचबरोबर काही the way this whole story was hyped up by electronic media or social media in last 3 months नाव आहे. संपूर्ण रिपोर्ट हा जो समोर आलेला आहे त्याच्यामध्ये एका राजकीय पक्षाने हे संपूर्ण प्रकरण एका वेगळ्या दिशेने नेलं ज्याच्या माध्यमातून छत्रपती this report has come forward. छत्रपती One शिवाजी political party particularly had taken this whole case to some other end altogether. राष्ट्रीय पक्षांनी केलेला आहे आणि अशा प्रकारची सुपारी ज्या पक्षांनी उचलली होती अशा पद्धतीचं आपण गेल्या 3-4 महिन्यापासून संपूर्ण पाहत आहे. We have seen that this particular political party अस्मितेला शिव्यासाप देण्याचं काम महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम त्याचबरोबर tried to defame and malign the image of Maharashtra in last couple of months. काम गेल्या काही महिन्यामध्ये आपण पाहिलं. महाराष्ट्र पोलिसला माफिया म्हणण्यापर्यंत काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांची मदत केली आणि या some people called Maharashtra police mafia, especially from BJP. म्हटलं होतं की मुंबई पोलिसांनी जो तपास केलाय अतिशय प्रोफेशनली आणि अतिशय योग्य दिशेने तपास केलाय असं सुप्रीम कोर्टाच्या The Supreme Court had also said that the Mumbai police had done a very professional investigation. काम त्या निमित्तानं केलं गेलं आणि त्याच्यातही अतिशय दुःखाची गोष्ट आहे की ज्यांनी 5 वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व केलं मुंबई पोलिसांचं नेतृत्व केलं महाराष्ट्र पोलिसांचं नेतृत्व केलं ते माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपल्या It is very sad that the person who led Maharashtra in last 5 years and also led Maharashtra police in last 5 years, he also was part of this. सर्वांना माहिती आहे सर्व मीडियावरती आहे. अशा पद्धतीनं एका वरिष्ठ ज्यांनी महाराष्ट्राला 5 वर्ष नेतृत्व दिलं अशा व्यक्तीच्या दोन्ही सुद्धा इथे आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला माहित आहे की संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या युद्धाशी युद्ध लढत होता आणि या अशा कोरोनामध्ये युद्ध लढत असताना महाराष्ट्र विरुद्ध षडयंत्र रचलं गेलं. While Maharashtra was fighting with COVID, this conspiracy was hatched against the state. ज्यांचं वास्तव्य महाराष्ट्रात आहे पण आहे बाहेरच्या राज्यामधले असे कठपुतली अशा कठपुतलीचा सुद्धा त्यानिमित्तानं आपल्या तालावर नाचवण्याचं काम सुद्धा या पक्षाच्या माध्यमातून झालंय. शिवाजी महाराष्ट्र त्याच्यामुळे आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून माझे 2च प्रश्न आहेत की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम काही पक्षाच्या माध्यमातून झालं मुंबई पोलिसला बदनाम करण्याचं काम काही पक्षाच्या माध्यमातून झालं महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनाम करणाऱ्या लोकांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशा पद्धतीचा मला त्यांना प्रश्न आहे. आणि जर त्यांनी जर महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही अशी
अशा पद्धतीने सुद्धा The संपूर्ण people from Maharashtra will not forgive them for what they have done in last couple of months. बिहार मधले जे पोलीस प्रमुख होते गुप्तेश्वरजी पांडे डीजीपी ते आता मधल्या काळामध्ये आता त्यांनी राजीनामा देऊन आता निवडणूक लढतायत. You मला एक know, समजत नाही की the बिहारमध्ये former निवडणूक DGP of लढतायत. Bihar, Guप्teshwar Pandey, is now going to contest election. माननीय देवेंद्रजी फडणवीस हे आता बिहारचे प्रभारी आहेत. माझा त्यांना प्रश्न आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस त्या गुप्तेश्वर पांडे ज्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली, ज्यांनी मुंबई पोलिसांची बदनामी केली, त्याच्या प्रचाराला आता तिथे बिहारला जाणार का? I want to ask Devendra Fadnavis, who is now in charge of BJP in Bihar, whether you will go for campaigning for this Guप्teshwar Pandey who tried to defame Maharashtra. महाराष्ट्राला आणि त्याचबरोबर मुंबई पोलिसाला ज्या पद्धतीने बदनाम करण्याचं काम ज्या पद्धतीने झालं आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही आमच्या सायबर क्राईमच्या माध्यमातून ज्या ज्या मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या 3-4 मध्ये काम केलं I have also asked Mumbai Police's cyber cell to investigate thoroughly that who was behind this movement to defame Mumbai Police, Maharashtra Police and the state of Maharashtra. राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल. We will thoroughly investigate this case. हे संपूर्ण या रिपोर्टमध्ये मी तुम्हाला पाठवतो. या रिपोर्टमध्ये कोणत्या पक्षांनी पक्षाचं नाव सुद्धा दिलं आहे, जे वाचून दाखवलं मी आता. ते संपूर्ण This Michigan University report has everything. It also mentions the name of the political party who was behind this conspiracy. यदू है क्या? आपल्याला सर्वांना कल्पना सॉरी आप सभी को पता है कि हाल ही में कुछ दिन पहले एम्स के डॉक्टर सुधीर गुप्ता, इनका जो 7 सीनियर स्पेशलिस्ट का जो पैनल था, उनका रिपोर्ट इलेक्ट्रॉनिक मीडिया द्वारा और प्रेस मीडिया द्वारा जनता के सामने आया है. उसी प्रकार मुंबई का कुपर हॉस्पिटल का जो फॉरेंसिक रिपोर्ट है, जिसमें 5 सीनियर डॉक्टर जो एक्सपर्ट थे, उनका फॉरेंसिक रिपोर्ट भी कुछ महीने पहले जनता के सामने आया है. तो ये एम्स का रिपोर्ट और कुपर हॉस्पिटल का रिपोर्ट देखते हुए जो बातें जो सामने आई है कि ये हत्या है या आत्महत्या है, उसके बारे में जल्द से जल्द सीबीआई ने उनका जो फाइनल रिपोर्ट है, वो रिपोर्ट का पूरा महाराष्ट्र, पूरा भारत बेसब्री से इंतजार कर रहा है कि सीबीआई ने उनका रिपोर्ट जल्द से जल्द देना चाहिए. ऐसी हमारी उनको विनंती है. उसी प्रकार जिस प्रकार से ये पूरा सुशांत सिंह का केस जिस प्रकार से एक पॉलिटिकल पार्टी ने हैंडल किया गया, उसके बारे में अमेरिका की एक यूनिवर्सिटी है, मिचिगन यूनिवर्सिटी, उन्होंने इसकी पूरी उसका रिव्यू लिया था और उनका एक रिपोर्ट सामने आया है अमेरिकन मिचिगन यूनिवर्सिटी का. और वो रिपोर्ट में उन्होंने बोला है कि सुशांत सिंह राजपूत स्टडी रिवेल्स बीजेपी हैंड इन हाइपिंग कॉन्स्पिरेसी थियरी. इसमें एक पार्टी के ऊपर बीजेपी के ऊपर उन्होंने दोषारोप किया है. और आपको सभी को पता है कि छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र को बदनाम करने का काम एक पार्टी ने यहाँ पे किया है. महाराष्ट्र की अस्मिता को ठेस पहुंचाने का काम इस पॉलिटिकल पार्टी द्वारा हुआ है. ये बहुत दुख की बात है. उसी प्रकार मुंबई पुलिस को भी बदनाम करने का काम गए 3-4 महीने में काफी जोरों में कुछ पार्टियों ने किया. इसकी भी जानकारी सब जनता को है. मुझे एक बात का बड़ा ताजुब है कि माननीय फडणवीस साहब, जिन्होंने महाराष्ट्र को 5 साल नेतृत्व दिया, महाराष्ट्र की पुलिस की बागडोर उन्होंने संभाली, उनका एक बयान बीच में आया था कि महाराष्ट्र पुलिस या मुंबई पुलिस ने सुशांत सिंह केस का ठीक से तपास नहीं किया, उनके तपास की दिशा ठीक नहीं थी, ऐसा बयान माननीय देवेंद्र फडणवीस जी का आया था. हालांकि हकीकत ऐसी है कि सुप्रीम कोर्ट ने जो मुंबई पुलिस ने जो इन्वेस्टिगेशन किया, उसके बारे में मुंबई पुलिस ने बड़ा प्रोफेशनली इन्वेस्टिगेशन किया
अच्छी तरीके से इन्वेस्टिगेशन किया, ऐसा ऑब्जर्वेशन सुप्रीम कोर्ट के जजमेंट में है। उसके बावजूद मुंबई पुलिस को बदनाम करने का काम यहाँ पे किया गया। Hi everyone, Preeti Chaudhary here. Hope you like this video. For latest news and analysis, like and subscribe to the India Today YouTube channel. And don't forget to press the bell icon to stay updated. Thank you for watching.